सणासुदीचे दिवस जवळ आलेले आहेत, तर त्यानिमित्तानेच आज मी ही पनीरची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. तर घरच्या पनीरपासून बनवलेली ही सुंदर मिठाई आज तुम्ही बघणार आहात. तर यासाठी इथे मी 1.5 लिटर दुधाचं पनीर बनवलेलं होतं. तर ते मोठं बाऊल भरून इथं मी पनीर घेतलेलं आहे. पनीर बनवण्यासाठी 1.5 लिटर उकळत्या दुधामध्ये आपल्याला एका अख्ख्या लिंबाचा रस टाकायचा आहे आणि त्यानंतर जे घट्ट बनतं तेच पनीर तयार होतं आणि बाकीचं पाणी जे आहे ते आपल्याला निथळून बाजूला करायचं आहे. मिठाईला कलाकंदसारखी टेस्ट येण्यासाठी याच्यामध्ये मी 1/4 कप मिल्क पावडर घेतलेली होती. त्याचबरोबर इथे आता मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे. जे नेहमीचं दूध असतं साईसहित रूम टेम्परेचरवरचं दूध मी इथं घेतलेलं आहे. तर हे सगळे पदार्थ आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर हे पनीरचं मिश्रण जे आहे ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मीडियम हाय फ्लेमवर आपल्याला हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे, ज्यामुळे ते खाली चिकटणार नाही. बऱ्याचदा आपण विकत मिठाई आणतो आणि त्याची किंमतही फार जास्त असते, पण ही जर मिठाई तुम्ही बनवली तर तुम्हाला नक्कीच कळेल की आपल्याला विकत मिठाई आणायची अजिबात गरज नाही. तर आता याच्यामध्ये मी अर्धा कप साखर घातलेली आहे आणि अर्धा चमचा वेलची पूड टाकलेली आहे. जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि आता इथे तुम्ही बघितलं असेल मिश्रण आता घट्ट झालेलं आहे आणि त्यानंतर आपण ही साखर आणि वेलची पूड टाकलेली आहे. पदार्थाची चव वाढवण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे. तुपाने छान अशी चव येते. गोड पदार्थांमध्ये तूप हे मस्ट असतं. तर इथे मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे आणि तूप घालून आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर घरी पनीर नसेल तर तुम्ही तयार पनीर आणून ते किसून त्यापासून हा पदार्थ बनवू शकता. तर खूप चविष्ट असा हा गोडाचा पदार्थ तयार होतो. गौरी गणपतीतसुद्धा तुम्ही हा पदार्थ गौरीपुढे मांडण्यासाठी नक्कीच बनवू शकता आणि खूप सोपी रेसिपी आहे. जास्त वेळही लागत नाही. आता हे मिश्रण पूर्ण असं घट्ट झालेलं आहे. तर ही रेसिपी आता इथे आपली तयार झालेली आहे. आता या स्टेजवर आपण गॅस बंद करायचा आहे. आता यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका. जर मिश्रण जास्त घट्ट झालेलं असेल तर तेही असं या पद्धतीने आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स इथे घालू शकता. तर मी इथे काजू बदाम पिस्त्याचा वापर केलेला आहे. त्यानंतर हे ड्रायफ्रूट्स सगळे या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत. तर इतकी ही दाणेदार छान आणि चविष्ट अशी गोडाची रेसिपी, तीही पनीरपासून बनवलेली, अगदी कमी वेळात तयार होते. गौरी गणपतीसाठी तर खूपच छान पदार्थ आहे. गौरी गणपतीच्या गडबडीमध्ये पटकन असा कोणता पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही नक्की ही रेसिपी बनवू शकता. अगदी स्वीटमार्टमध्ये मिळते तशीच मिठाईची टेस्ट या रेसिपीला आलेली आहे आणि ती आता मी सर्व करत आहे. आणि अशीच ही खायला ही खूप छान लागते आणि खूप चविष्ट बनते. तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा. सारिकास देशी विदेशी पदार्थाला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि सगळ्या रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवरही क्लिक करा. तर बघितलीत तुम्ही ही सुंदर अशी पनीरची वेगळी अशी रेसिपी जी झटपट तयार होते आणि सणासाठी तर खूपच छान पदार्थ आहे. तर अशाच नवनवीन चवी तुम्हीही घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा. पुन्हा भेटू एका अशाच चविष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.